जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांचा प्रचार दौरा सध्या धुमधडाक्यात सुरू असून आज बदलापूर शहरात त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। यावेळी रतन आसाराम लांडगे यांनी स्वतः मतदारांशी भेटून त्यांना असलेल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी मीडियाशी बोलताना रतन लांडगे म्हणाले की गेली 25 वर्षे येथे खासदार सुद्धा येथील नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा मिळाल्या नाहीत। रोड नाल्या यासारख्या असंख्य समस्या आहेत, मात्र मी निवडून आल्यास या सर्व समस्या सोडवेल। तसेच मुलींच्या विवाहाकरिता खासदार निधीतून दरवर्षी 4 कोटी रुपये देणार असल्याचं रतन लांडगे यांनी बोलून दाखवले। तसेच मतदार आता या आधीचे असलेले खासदार यांच्यावर नाराज झाले असून यावेळेस ते नवीन चेहरा संधी देणार असं देखील रतन लांडगे म्हणाले। लांडगे साहेब, मला सांगा की आज आपण बदलापूर येथे शहरामध्ये आलात, कशा पद्धतीने प्रचार केलाय, काय सांगा? जय सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थाचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे आज दिनांक 4/5/2024 आम्ही आज बदलापूरमध्ये लोकांना इथं भेटी गेल्या आणि पायी आम्ही गुन्हामध्ये सगळ्या लोकांना प्रॉब्लेम वाटले, त्यांच्या भेटी केल्या, त्यांचे मत जाणून घेतले। त्यांचे मत असे आहे की भाजपाने आमच्यासाठी काहीच केलं नाही। भाजपाला आणि काँग्रेस पार्टीला हे लोक खूप नाराज आहे, त्यांना काही इथं मतदान नाही, काहीच नाही। लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की आम्हाला एखादा नवीन चेहरा व अपक्ष उमेदवार व काम करणारा जो समाजाचा, त्या लोकांना पाणी नाही प्याला। मी पेट्रोलला गेलो काल पेट्रोलमध्ये ते टँक मोठा पाणी पार्सल होतं जालन्याला, त्याने पडला, त्या लोकांना सुद्धा पाणी नाही प्याला। आज इथं लोक वंचित फक्त पाण्यापासून, यांना पाणीच नाही सध्याला प्यायला, हे लोक टँकरने पाणी मागते। मग हे आमच्या आमदार खासदार काय कामाचे की यांना एक टेमचं पाणी सुद्धा नाही प्यायला। हे पैसे भरून 100-200 कोटी रुपये त्याला न फुलं तिथे घ्यायला लागले आणि शिक्षा पत्त्याला नाही, रोड नाही, नाल्या नाही, त्याला घरकुल नाही, सुविधा नाही आणि मतं घेऊन तोंड काय मागते ते। म्हणून या वेळेस माझं असं आव्हान आहे जनतेला, तर ही संधी जर तुम्ही सोडली तर भविष्यामध्ये तुम्हाला कधी पाणी तर काय तुम्हाला काहीच भेटणार नाही। म्हणून तुम्ही अपक्ष उमेदवार मी रतन आसाराम लांडगे, माझी थापी आहे, जी थापी मिस्त्री लेबर काम, त्या थापीने आपलं घर बांधतं, डोक्यावर छत बांधतो, त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला तसे घरकुल त्या थापीने बांधून देऊ, तुमच्या डोक्यावर छत बांधून देऊ, तुम्हाला पाण्याची सोय करून देऊ आणि तुम्हाला अनेक योजना काय जे तुम्हाला कर्ज वगैरे लागते ते आम्ही तुम्हाला केंद्र म्हणून काढून आम्ही तुम्हाला देऊ आणि तसे 5 कोटी रुपये दर वर्षाला प्रत्येक खासदाराला येते। ते 5 कोटी रुपये कुठे जाते तर पता माहिती नाही। तर तुम्ही मला खासदार केलं ना, निश्चित मी सांगतो त्यातले 4 कोटी रुपये
गोरगरीब मुलीच्या लग्नासाठी व तुमच्या पाण्याच्या भविष्यासाठी तुमच्या आर्थिक सोयीसाठी प्रत्येक वर्षी मी तुम्हाला मदत करेन। आणि टेंडर तर काही 1000 कोटी रुपयाचा असतो, त्याला माहीतच नसतं। 2 नंबरचे लोक इतके पैसा जमा करते ते माहीत नसते। तर हे सगळं त्यांना टाकून द्या, तुमचं भविष्य उज्ज्वल करा। आणि आज मला तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आला, हजारो लाखोच्या संख्येने मला तुम्ही मतदान करा। आणि असं समजू नका की मी निवडून नाही आलो तर तुमचं काम नाही करणार। मी जर निवडून नाही बी आलो तर सदैव माझा दरवाजा तुमच्यासाठी मी खुला आहे, कारण की मी एक समाजकार्य आहे। तर मी दर वर्षी दर दिवस मी काम करतो की मी गोरगरीब लोकांना राशनचे किट, अपंगाला याला त्याला लग्नाच्या मुलीला मी काम करतो। तर तुम्ही मला निश्चित माझ्या घरी यायचं, काही अडचण असल्या तर मी तुमच्याकडे सॉल्व्ह करीन। बदनापूरच्या लोकांनी मला सहकार्य केलं आहे 2019 मध्ये। मला आशा आहे की बदनापूरचे लोक मला मतदान टाकतील बहुमताने आणि मी त्यांच्या सेवामध्ये हजर राहील। माझ्या घरी बिंदास तुम्ही येऊन हक्काने या, मी तुमचं काम 100% करीन। जय हिंद, जय महाराज।